मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। थेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला माहिती आहे का? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जी काही माहिती आहे ती तुम्हाला लगेच समजून जाईल। ताजा अपडेट्स आता आल्या आहे। ई-केवायसी करणे अनिवार्य ठरणार आहे। योजना घेत असलेल्या सर्व महिलांना आता ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। जर ई-केवायसी 2 महिन्यात पूर्ण झाली नाही तर महिन्याकाठी 1500 रुपयाचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। त्यामुळे खबर राखा, तुम्ही सुद्धा ई-केवायसी करून घ्या। पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक ठरणार आहे। ज्यांचे लग्न झाले असेल त्यासाठी पतीचे आधार कार्ड जमा करणे आवश्यक आहे। ज्यांचे लग्न झाले नसेल त्यांच्यासाठी वडिलांचे आधार आवश्यक ठरले आहे। त्यामुळे जर तुमचं लग्न झालेलं असेल, तुमच्या पतीचं किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल, तुमच्या वडिलाचं आधार कार्ड देणे गरजेचं असणार आहे। अपात्र लाभार्थी काढण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। ऑडिटमध्ये असे आढळले की काही अपात्र लोक कोणीतरी पुरुष किंवा उत्पन्न खूप जास्त असणारे कुटुंब योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे ज्यांची नावे योजनेतून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, तुमचं सुद्धा नाव वगळण्यात आलं आहे का ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। जवळपास 26 लाख महिलांची नावे पडताळणी सूचीमध्ये आहेत। तांत्रिक अडचणी आणि विलंब म्हणजेच काही महिलांना OTP न येणे, संकेतस्थळी अडकणे अशा तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी पूर्ण करता येणे कठीण झाले आहे। यामुळे काही वेळेस योजना हप्ते वेळ मिळताना विलंब होण्याची शक्यता आहे। नियम अटी काय आहे? एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना योजनेचा लाभ घेऊ शकतात असे संकेत काही भागात आले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे। काही महिलांना 3.58 कोटी रुपये वसूल करण्याची मागणी सुद्धा आहे। जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी नेमकं कुठे करायची हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला आहे। ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता। त्याची अधिकृत वेबसाईट सुद्धा आहे। मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही वेबसाईट टाकून त्याची वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही ती वेबसाईट टाकून तुमची अधिकृत ई-केवायसी तुम्ही करू शकता। यावर तुम्हाला फक्त लॉग इन करून ई-केवायसी करता आली पाहिजे। तुमचा आधार नंबर टाकून OTP लागत असतो, ते OTP टाकून तुमची ई-केवायसी पूर्ण होत असते। नाही तर तुम्ही जवळच्या CSC किंवा माही सेवा केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता। ग्रामपातळीवर ग्रामसेवक असतात, CSC केंद्र असतात। शहरात माही सेवा केंद्र, संगणक दुरुस्ती दुकाने जिथे आधार, पॅन, बँक कामं करतात अशा ठिकाणी तुम्ही ई-केवायसी करू शकतात। बँकेत काही ठिकाणी, सगळीकडे नाही पण काही ठिकाणी बँक अकाउंटवर ई-केवायसी करतात। लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचे आहे। लग्न झाले असेल तर पतीचं आधार कार्ड द्यावं लागेल। लग्न नसेल झालं वडिलांचं आधार कार्ड द्यावं लागेल। मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा OTP लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। ती माहिती आपण तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवायचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण की अजून देखील लाडक्या बहिणींना माहीत नाही ई-केवायसी कशी करायची, त्याची प्रक्रिया काय ते यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट येत असतात। त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, ती लिंक सुद्धा तुम्ही जाऊन तुमची ई-केवायसी करू शकता।